बघते काय तू बघते काय खुन्नस देते तू खुन्नस देते दे खुन्नस दे दे खुन्नस दे 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 खुन्नस दे मी आता मोकळा झालोय मोकळा मला डिवोर्स मिळालाय दे काय घर असता व्यस्त तू मस्त काय चाललंय काय डिवोर्स मिळाला आता दुपारी मला डिवोर्स मिळाला अरे काय सांगतोस? फ्री बर्ड नाव फ्री बर्ड नाव येस खूप त्रास द्यायची ना तुला अरे प्रचंड त्रास द्यायचे डोक्यात जायचे रे माझ्या डोक्यात जायचे माझं पण सेम आहे माहितीये माझं पण सेम आहे माझी पण बायको मृण्मयी मला हे वेळ लागेल मला काहीतरी सोल्युशन दे काय हे कसं कसं जमलं काही नाही सोल्युशन काय डिवोर्स देऊन टाकायचा हे टोकाचं सांगतोयस तू अरे टोकावरून ढकलून द्यायचं बायकोला ऐकलं नाही रे आपलं दुःख तुझं तरी एवढंच रे माझं केवढं दुःख आहे ते मी स्वतः ढकलून दिले हा टेन्शन घेऊ नको मला काही माझे कार्ड आहे ना हे कार्ड आहे या वकिलाला फोन कर ए, सुव्रत! नुसता चेहरा बघितला ना तरी सुव्रत! तुला देऊ सुव्रा अरे नमस्कार चौगले काका नमस्कार अरे काकू नमस्कार करते तू कुठे चालला कुठे रे तुला काय सांगितलं होतं मी काय सांगितलं होतं कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद करायचा सांगितलं होतं ना माझी चालू असलेली डेली सोप बंद केली कुकर फुटलाय तो कोणी बंद करायचा फोन कर तो कोणी बंद करायचा अरे चौथी शिट्टी झाली वाटतं चौथी शिट्टी कशी होणार कुकर फुटलाय हो, तेच बघतो मी. कुकर अरे, नक्की जा. चौथी शिट्टी कशी होणार नक्की जा वकिलाकडे नक्की जा रे आम फ्री बर्ड ना आम फ्री बर्ड केवढा आहे हा गाऊन अख्खा गोल्फ कोर्स मावेल ह्याच्यात एवढा गाऊन आहे चले चान्ने लुक ॲट मी मोठी कशाला दुधाची तहान ताकावर कशाला बघवतोयस इथं उभी आहे मी बोल ना काय बोलायचं ते बोल आज आपला डिवोर्स झालाय तू का आलीस इकडे मी काही जुन्या संबंधांवर फुंकर वगैरे मारायला आलेली नाहीये माझा चार्जर राहिलाय तो न्यायला आली घे तुझा चार्जर घे आणि तुझं पुढचं आयुष्य चार्ज कर करणारच आहे तुझ्यावर काय अवलंबून नाहीये कळलं बाजूला हो शी काय घर केले अरे 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 कुठं पडले चड्डी कुठे मोजे कुठे ते बूट नुसता पसारा उकिरडा करून ठेवलाय दारू तुला काय करायचंय आता आणि मी का गोळा करतोय तुझा माझा काय संबंध हे बघ हे बघ मोजा तिकडे टाकला बूट इकडे ठेवला नाव से बूट उचल नाव बूट उचल नाव बूट उचल तो बूट ज्या सोफ्यावर ठेवलायस ना तो सोफा माझ्या मालकीचा आहे माझ्या बाबांनी दिलाय बूट उचल सॉरी मी का उचलू हे घर माझं आहे हा सोफा आहे ना माझ्या घरात आहे माझ्या बोटाला स्पर्श न करता सोफा घेऊन जायचा सकाळी टेम्पो येणार आहे आता माझ्या समोर आलाय तो कोण आहे बॉडी शेमिंगचे विनोद करायचे नाही तर खटला भरेन तुझ्यावर कळलं ना शहाणपणा करायचं नाही फालतू विनोद करतोय माझ्यावर एक मिनिट माझं ऍड ऑन कार्ड तुला दिलं होतं ना कार्ड दे मला परत क्रेडिट कार्ड दे परत लवकर दे हा देते हे घे अरे किती खरेदी केलीस स्वाईप करून करून एवढं झालं हे क्रेडिट कार्ड आहे माझं तुला लाज नाही वाटत तुला कोर्टात सांगता नाही आलं हे क्रेडिट कार्ड राहिलंय तुझ्याकडे ते मग कोर्टात जज समोर मागायचं होतं ना माझं क्रेडिट कार्ड तू नाही मागितलं तुझा हलगर्जीपणा नडला मी काय करू मी एक वेळ विसरलो तुला मला आठवण नाही करून देता येत का काय संबंध आपला डिवोर्स झालाय ना आपला संबंध काय तुझा आणि माझा अरे पण नैतिकता नावाचा प्रकार असतो की एक नाही मिनिट माझ्या विरोधात जेव्हा कोर्टात उभा राहिलास ना तेव्हाच आपली नैतिकता संपली कळलं ना कुठल्या खालच्या थराचे तू माझ्यावर आरोप केलेस तुझ्या लक्षात आहेत काय
माझं आमच्या ऑफिसच्या स्टेनो बरोबर विवाहबाह्य संबंध आहेत. माझ्यावर आरोप केलेस आहेत. विशू, माझ्यावर? हो. अगं तो जज साहेब सुद्धा, हे बघा आता भंकस नको, सिरियस चाललंय सगळं आता भंकस म्हणालंय गं. तो पट्टेवाला सुद्धा उभा असताना हिसको क्या पटेगी असं म्हणाला. आणि किती किती नाटकं केलीस, काय? किती खोटाडेपणा केलास. कसले खोटे आरोप, my God. कसले खोटे आरोप, सांग ना मला काय खोटं बोलले मी. अच्छा, म्हणजे तुला लक्षात नाही येत? काय? ओ माय गॉड, ओ माय गॉड. Tell me the truth, हो का? हो हो दे मारा, हे Tell लांब me. लांब हो. हा, scene दाखव. हा, हे बघ दाखव, अख्खा सीन करून दाखव. Oh, really? तुझ्या नावाचा कोर्टात पुकारा झाला. ओहो. हा, हा. विशाखा चौगुले हाजीर हो. त्याच्यानंतर तू आलीस गेट मधून. उई मम्मा. एक मिनिट मी कधीही असं चालत नाही, कळलं ना. तू उगाच वाढवून सांगतोय सगळं, कळलं ना. माझ्या चालण्यावर अख्खी जनता फिदाय, कळलं. अरे बाहेर आलीस की देखो क्या बोल रही है. कळलं ना. ही चाल आहे अशी रुबाबदार. बजा ताली. नाही रे. बोलायचं नाही, हे अतिशयोक्ती तू करतोस, कळलं ना. हा. आणि तुझ्या आईची काय चाल आहे रे, माझ्या चालीवर बोलतोस. माझ्या आईचं काढतेस तू? हो. माझ्या आईचं काढतेस? हो. तुझे बाबा कसे चालतात? काय? सोडा वॉटरचा असं लावलाय चष्मा त्यांनी आणि कोर्टे कुठे कोर्टे कुठे कोर्टे कुठे अशी पावलं कधी कोण टाकतं? अशी पावलं कोण टाकतं? तुझे बाबा. हं? ती तुझी मावस बहीण सुमा कशी नाचली होती त्या बबिताच्या लग्नात. चने के खेत में, हा सणाच असतो चने के खेत में. हे अशी चने के खेत, गाईचं दूध काढते असं वाटत होतं. हे असं चने के खेत में, हे असं. माझ्या खानदानाबद्दल बोलायचं नाही हा. अरे तुझा मामा कसा नाचत होता आपल्या लग्नात? ए ए, ए, हे नाच आहे, हा नाच आहे. हा? तुझी आजी, तुझी आजी कशी नाचली? माझी आजी? हे असे पाय लटपटत अशी मध्ये बघी आली आणि हुड हुड करायला गेली. झालं कासुटा दिसतला. सगळा तमाशा झाला बर लग्नात. माझ्या आजीचं बाहेर काढायचं नाही सांगून का? देतोय. काय problem आहे? एक मिनिट, तुझ्या आजोबांनी काय केलं बघ. काय केलं? स्टँडअप कॉमेडी करायला गेले आणि कुठला जोक मारला त्यांनी? काय? पेन द्या, ढिंगटाक, हे घ्या पेन. फालतू जोक मारला हा त्यांनी. तुझ्यापेक्षा बरा होता, कळलं ना? हा, फालतू जोक तुझ्यापेक्षा बरा मारला. होता. अरे आजोबा सोड, तुझा दूधवाला कसा आहे तो? हे दूध हे दूध असा आहे तो 5 वाजता सकाळी दूधवाला तुझा. आणि तुझा इस्त्रीवाला कसा येतो? भैया साफ कपडा है, भैया साफ कपडा है. सायकल वर खाली उतरला असं वाटतच नाही त्याला. अरे तुझी स्टेला नावाची कुत्री कशी भुंकते ते बघ. भुबू बघत आहे इथे वय तिचा. ओ, मग तुझा बंड्या कसा भुंकतो? भाऊ भाऊ. माझ्याकडे कुत्राच नाही. बंड्यामध्ये तुझा भाऊ. बघ, ए! ए! मारणार रे? ए! नियम नाही बदलायचे. हा. भाऊ तर भाऊ, कुत्रा तर कुत्रा, मध्ये कुत्रा नाही घालायचं सांगून अच्छा, ठेवतोय. चल. माझ्या दादाबद्दल काही बोलायचं नाही. तू पण बोलायचं रे, कळलं ना. दादाबद्दल काय, तुझ्या त्या दादाची लेक आहे ना 3 महिन्याची, तिच्याबद्दल पण बोलेन. कसं रडते ती? आई 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 आई. 3 महिन्याचं लेकरू असं रडतं. आई 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 असं. अरे तुझी लहान बहीण आहे ना, तिचं 1 महिन्याचं लेकरू आहे, रडतच नाही. आता बोल, आता बोल. लज्जापणाचा कळस आहेस रे तू म्हणजे. तू पण आहेस. आ, नालायक तू. हलकट, 1 नंबरचा माकड आहेस तू, माकड. तू पण माकड. तुझे पूर्वज सगळे माकड होते. तुझे पूर्वज गेंडे होते. तुझ्या पूर्वजांचे माकडच मारले पाहिजेत. तुझ्या पूर्वजांचे गेंडेच मारले पाहिजे. जास्त बोलू नकोस हं तू. घुबडा, वटवा गुळा. वटवागळ तू असते. तू आहेस. बरं. तोंड सांभाळून बोल, कळलं ना. शानपणा करतोय बोलते. उगाच. वाटते ते बोलतो. गेंडे म्हणे. मला बोलते. नालायक, हलकटपणाचा कळस. बस. सोफ्यावर उठ. उठ, तो माझा सोफा आहे. उठ. सॉरी, उठ. मी का उठू? हे माझं घर आहे, मी इथेच बसणार. सोफा माझ्या घरात आहे, तो हलव. हो हो. आई शपथ. माझा सोफा आहे, सांगून ठेवतो. माझ्या नात दार उघड आता. कडले माझं खेटर. बायको नाही मी तुझी, काय संबंध आपला? ओ चौगुले, एवढं चौगुले, काय चाललंय तुमचं? काय चाललंय तुमचं? तुमच्या चपला आमच्या दारात कशाला आहेत? हा? दिलाय ना स्टँड तुम्हाला ठेवायला, मग त्याच्यात ठेवा ना चपला. आमच्या समोर कशाला त्या चपलांचा ढीग? आमचे हे ऑफिस मधनं येतात, ढीग बघतात, अगं बाई, पाहुणे आले असं म्हणून निघून जातात. 1 मिनिटाच्या आत चपला उचलून टाकायच्या, नाही तर माझ्यासारखी वाईट बाई नाहीये. उचला चपला. हो हो
परस्त्री तुझ्या नवऱ्याला अदवा तदवा बोलून जाते आणि तू ऐकलंस आता. उत्तर दे तिला, उत्तर दे. गो नाव. सॉरी, मी का उत्तर देऊ? माझा काय संबंध? आपला तर डिवोर्स झालाय. हे बघ, आपलं आपण नंतर निस्तरू पर्सनल, कळलं? आता आत्ताच्या आत्ता उत्तर दे सॉरी, तिला. हात नाही लावायचा. मी नाही उत्तर देणार. तुझ्या बरोबर ती भांडली ना, तू तुझं बघ. मला बोलून गेली आउट ती. आउट. चौगुले काय चाललंय तुमचं? चपला का नाही अजून उचलल्या गेल्या तिथनं? हे बघा सुहास भाऊ, सुहास वहिनी, भाऊ काय? Sorry, sorry. दिनेशच सांगितलंय. सुहास वहिनी, मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत मी असा बोलतोय. एकदा माझी बायको बोलायला लागली तर मग बघा. चौगुले, त्या ढलगज भवानीची भीती घालू नका मला. भेट नाही मी तुमच्या बायको. ढालगज कुणाला म्हणतेस का टवळे? कोणाला म्हणतेस हा? मी ढालगज? शाणी सांगते, आहेत आमच्या चपला तुझ्या दारात. काय करणार आहेस का टवळे? ये रे मेरा पहिलवान. आला मोठा शाळा. काय चपला? काय प्रॉब्लेम आहे तुझा? काय प्रॉब्लेम आहे? तुझी रांगोळी नाही येत आमच्या दारात. तीच रांगोळी कोंबे तुझ्या नरड्यात, कळलं ना? शाळे एक आपला सुसंस्कृत सभ्य माणूस इकडे बाजूला उभा आहे. तुझं ऐकून घेते. माझा नवरा आता वाटेल ते बोलतेस काय? काय माजोरडे? चल, निघ निघ. चपला उचलत ते दर चल चल, माहिती चल. आली मोठी. विशू, ए हाड. थँक्यू म्हण ना, थँक्यू म्हण. थँक्यू म्हण. मदत केली ना तुला, थँक्यू म्हण. अख्खं खानदार दरिद्री आहे रे. लुथरेत लुथरे. खानदार. आयत्या बिळावर नागोबायत नुसते. आयतं गिळायला हवं. थँक्स नाही म्हणता येत. थँक्स म्हण. तू का मदत केलीस? मी आणि सुहास वहिनीने बघून घेतलं असतं. आपला तर डिवोर्स झालाय, तू का मदत केलीस? चूक तुझी आहे. हलकट माणूस आहे पाजी तू, लफंगा. आ? पट्टा लागला रे माझ्या संसाराला तुझ्यामुळे. हलकटा, निर्लज्जपणाचा कळस आहेस तू. आई आई ग. आई आई ग. बापरे. ए, हात दे जरा. काय? हात दे. तुला माहिती नाही, एकदा फरशीवर बसलं की मला उठता येत नाही. हात दे. मी का देऊ? आपला तर डिवोर्स झालाय, तुझा माझा संबंधच नाहीये. मी का देऊ? जरा माणूस की ठेव रे. प्लीज म्हण. जरा माणूस की ठेव. प्लीज. सेट. तुझं ना हे. प्लीज. थँक्यू म्हण, थँक्यू. ओ, हे तुझ्या घराण्यातले संस्कार. हा? शंकर एहसान लॉय, ए, एहसान फरामोश, शंकर ऐसा लॉय. आयत्या बिळावरचे नागडे. नागडे नाही रे, बावळट. नागोबा, नागोबा. नागोबा असतं, नागोबा. हा? धड अक्कल नाही बोलायची. तू निघ, चल निघ, चल. हा, चल चल, तू पण निघ शाळा. तुला माझ्या समोर उभी राहतेस, एवढा त्रास असेल तर निघ ना इथून. मग. जाणारच आहे आणि अगदी आनंदाने जाणार आहे. विकळलं ना? हो, जा, जा, जा. जाणारच आहे. आला मोठा. हा. गोळ्या नीट घेत जा वेळेवर. नाही घेणार गोळ्या, आयुष्यभर घेणार नाही. काय म्हणणं आहे तुझं? कसं घेणार? कारण गोळ्या घ्यायची माहिती कुठे आहे? कुठली गोळी कधी घ्यायची माहितीये? बायकोच ठेवते ना हातावर गोळ्या. माहितीये? हे बघ, हे माझी नको काळजी करूस तू. तुझे गुडघे दुखतायत ना. हा, मग दर दिवसाआड तुझ्या गुडघ्याला मॉलिश करून तुला ज्याच्या बरोबर राहणार आहेस ना, तर याच्या पुढे त्याला सांग. हा. मग तू पण जिच्या बरोबर राहणार आहेस ना तिला सांग. बाई ग, कपडे धुवायला टाकतेस ना तेव्हा खिशातलं ऑफिसचं आय कार्ड काढत जा. नाही तर तेही धुतलं जातं आणि बॉस दुसऱ्या दिवशी मला धुतो. सांगून ठेव तिला. एकदा झालं होतं नाही, असं. 1000 वेळा झालंय. आणि हेही सांग की बाई मी टॉयलेटला गेलो ना की मागून ये आणि फ्लश सोडत जा. हे पर्सनल होतं, हे पर्सनल होतंय आता. हेच तुझं पर्सनल काम गेली कित्येक वर्ष करते मी. आयुष्यभर मी नाही करणार फ्लश. काय म्हणणं राहा आहे? तसाच घाणे. मग राहतो. राहा तरी ते. अरे मग राहतो ना. राहा तसाच. राहतो. अरे राहा. तसं सांग गप्प बस. मला. मूर्खपणाचा कळत झालाय हा आयुष्याचा. मेरे को आके बोले कि तू क्या, मेरे को क्या बोलते, तू बोल. मेरे सामने आगे नाड़े को ऐसे करते निकाल इधर से. मेरे को बोलती है. अख्खं खानदान मेरे वटवागुळ्याची जमात आहे. अख्खी खानदान वटवागुळ आहेत मी. लटकवलेली अशी झाडावर. बात मेरे को क्या करने का.
निकाल का निकाल इधर ती से मेरे को मुक्ती क्या? मिळणार आहे यांना काय माहिती ओ माय गॉड घुबड मेली चला बरं वाटलं स्ट्रेस कमी झाला जरा तुझा स्ट्रेस कमी करण्यासाठी तू मुद्दामून भांडलीस माझ्याशी या ऑफकोर्स निघ आता उद्या ये आणि वेळेवर ये उद्या तासभर तरी मिळालं पाहिजे भांडणाला नाही ते येशील उशिरा. ए बाबा तूही जरा वेगवेगळे मुद्दे शोधून काढ त्याच मुद्द्यावर भांडायचा मला कंटाळा आला आता कळलं हा, का बघतो मी हा. वेळ येशील ते. काय आपलं नातं झालंय ना समीर म्हणजे बघ ना प्रेमा पलीकडे जाऊन फक्त भांडण्यासाठीच राहिलंय सवय भांडणाची सुद्धा सवय लागली आपल्याला पण तू ये हा उद्या वेळेवर नाही तर मग काय करायचं कळणार नाही मला. ये वेळेवर. नाही मी येईन वेळेवर तू नको उंडाराला जाऊ तुझ्या मित्रांबरोबर म्हणजे मिळवलं नाही. आता मी बघेन टाळ हे चल निघ चल. चल निघेन चल काळजी घे. हा, माहितीये ऐक तू पण घे काळजी.